प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला क्वेश्चन 2 त्यातला 6वा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. काय करायचं, प्रश्न दिल्यावर पहिली गोष्ट लिहायची ती गिवन. पण आपण ज्यावेळेस हा प्रश्न बघू त्यावेळेस मागील आत्तापर्यंत सोडवलेल्या प्रश्नापासून हा थोडासा प्रश्न वेगळा आपल्याला दिसतोय. दिलेले जे आहेत आपल्याला प्रत्येक टर्ममध्ये जे कोइफिशियंट आहे, एक्सचा कोइफिशियंट म्हणा, इथे वायचा कोइफिशियंट म्हणा किंवा आपला सी पार्ट म्हणा, हे थोडेसे फ्रॅक्शनल पार्टमध्ये दिसून येत आहेत. मग पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला हे इक्वेशन ह्या इक्वेशनला सोप्या रूपात रूपांतरित करावं लागेल. यासाठी पहिलं जे इक्वेशन लिहिलं आहे 1/3x + y = 10/3, हे जर इक्वेशन आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला असं आढळून येते की एक्सचा जो कोइफिशियंट आहे 1/3, ठीक आहे, याचा न्यूमरेटर 1 आहे, डिनॉमिनेटर 3 आहे, आणि याचा न्यूमरेटर जो सी पार्ट आहे तर 10 आहे आणि याचा डिनॉमिनेटर 3 आहे. जर मी या इक्वेशनला, याला मी पहिलं म्हणलं, एक नाव दिलं, जर या इक्वेशनला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं, काय केलं, 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल ते बघू. मग इथं काय लिहा, ऑन मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. जर आपण 3ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला ह्याचं सोपं रूप मिळेल. जसं आपण 3ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस हा 3 न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे ह्या न्यूमरेटरला 3 एके 3 असल्यामुळे ह्या 3ने 3 कॅन्सल होईल आणि इथं आपल्याकडे एक मिळून जाईल. अशा 3ने गुणलं तरी दिलेल्या इक्वेशनमध्ये काहीही फरक पडत नाही, जे आपल्याला पहिल्यासारखंच इक्वेशन असेल पण त्याच्या नवीन रूपात. सो 3ने मल्टिप्लाय केलं तर 3/3x + 3y = 10 × 3/3, ठीक आहे, 1 × 3. सो इथं काय, ह्या 3ला हा 3 कॅन्सल, ह्या 3ला हा 3 कॅन्सल, राहिलं काय आपल्याकडे 1 × x म्हणजेच x + 3y = 10. मिळालेलं नवीन इक्वेशन हे सरळ आणि साध्या स्वरूपात आपल्याला मिळून गेले. आता याच इक्वेशनमध्ये दुसरं इक्वेशन आपल्याला त्याचंसुद्धा काय करावं लागेल, आपला सोपं रूप द्यावं लागेल. मग ते इक्वेशन आपण लिहून घेऊ. काय आहे ते, 2x + 1/4y = 11/4, बरोबर आहे. आता ह्याला काय करा, ह्या इक्वेशनला 3 म्हणा आणि ह्यालासुद्धा जर मी 4ने मल्टिप्लाय केलं सगळ्या बाजूला तर प्रत्येक टर्ममधला हा 4 डिनॉमिनेटरचा तो रिमूव्ह होऊन जाईल. मग मी काय लिहिले, ऑन मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4. आपण किती मल्टिप्लाय करणार आहे, 4ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 4ने याला गुणणार आहे, 2 × 4 x + 1 × 4/4y. आणि नेहमी हा मल्टिप्लाय करताना, नेहमी इथं मल्टिप्लाय करताना तो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार आहे, त्याची एक काळजीपूर्वक लक्षात ठेवावं तुम्ही. बरं, 4 एके 4, या 4ला हा 4 गेला, राहिलं काय, 4 × 8x + y × 1y = 11. आता दिलेलं जे इक्वेशन आहे हे खूप सरळ साध्या स्वरूपात आपल्याला मिळून गेलेलं आहे, बरोबर आहे. या इक्वेशनला मी 4 नाव दिलं. मग आता सॉल्व करताना आपण काय करणार आहे, हे जे नवीन इक्वेशन्स आपल्याला मिळलेले आहेत, x + 3y = 10 आणि हे दुसरं इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन पहिले ज्या दोन इक्वेशनच्या सारखेच आहेत पण त्याचं स्वरूप वेगळं आहे. आता हे दोन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. जर बघितलं मी तर असं आढळून येतं आहे की हा x आणि हा 8x हा वेगळा आहे आणि हा 3y आणि हा y वेगळा आहे. मग आपल्याला सोपं काय जाईल की हा वायवाला टर्म सोपं इक्वल करणं सोपं जाईल. म्हणून मी या चौथ्या इक्वेशनला मी कितीने मल्टिप्लाय करणार, 3ने, कारण इथं 3 आहे. ज्यावेळेस मी याला 3ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस इथं काय येईल, 3y मिळून जाईल. मग काय लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 4/3. कितीने मल्टिप्लाय करणार आहे मी, 3ने मल्टिप्लाय करणार आहे.
म्हणजे ज्यावेळेस मी याला 3ने मल्टिप्लाय करेल तर काय होईल 8 त्रिक 24 एक्स प्लस 3 इंटू वाय 3y बरोबर 11 इंटू 3 33. मला हे काय होईल पुन्हा नवीन इक्वेशन मिळून जाईल. आता काय जर बघितलं हे इक्वेशन हे याचं स्वरूप वेगळं आहे पण तेच इक्वेशन मी आहे. आता हा 3y आणि तिसरं इक्वेशन जर बघितलं आपण तर काय होईल की हा 3y यातला आणि ह्यातला 3y आपण कॅन्सल करू शकेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण काय करणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 5 बरोबर आहे. 5व्यातनं तिसरं वजा करणार दुसरं वजा करणार मग 24x अधिक 3y बरोबर 33 वजा कुठलं जाणार आहे x अधिक 3y बरोबर 10. आता ज्यावेळेस आपण वजा करेल त्यावेळेस नेहमीप्रमाणे याचे चिन्ह काय होतात बदलतात खालच्या इक्वेशनचे. एक्स व मायनस एक्स मायनस झाला प्लसवाला मायनस झाला प्लसवाला मायनस झाला. 3yला 3y कॅन्सल आणि 24xमधून x गेला उरला 23x आणि 33मधून 10 गेले उरले 23. ठीक आहे. मग काय होणार आपल्याकडे 23x बरोबर 23 मिळालं. म्हणजेच काय इकडचं 23 मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड x बरोबर 23 भागिले 23 23 एके 23 23 एके 23 1/1 म्हणजेच x बरोबर 1 आपल्याला मिळून जाईल. आता हे जे 1 मिळालं आहे आपण काय करणार याला इक्वेशन कुठल्या आपल्या जे इक्वेशन सोपं आहे त्या इक्वेशनमध्ये आपण याला सबस्टिट्यूट करणार. बरं यात सरळ एक्झाम्पल सोपं आहे ते आहे आपल्याकडे 4. आपण काय करणार की या 4थ्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 1 ठेवून देणार बरोबर आहे. मग काय म्हणणार पुटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कुठल्या इक्वेशनमध्ये 4थ्या इक्वेशनमध्ये. त्यामुळे 4थं इक्वेशन पुन्हा लिहून घ्या आणि त्याच्यात काय करा एक्सची किंमत 1 ठेवा. 8 कंसामध्ये 1 अधिक y बरोबर 11 8 एके 8 अधिक y बरोबर 11. हा अधिक 8 इकडे गेलं वजा y बरोबर 11 वजा 8 म्हणजेच काय y बरोबर 11 8 गेले उरले 3. yचं उत्तर किती मिळालं 3. मग काय लिहायचं देअरफॉर दी सोल्युशन बरोबर आहे काय येणार आहे x, y इज इक्वल टू 1, 3.